अजितदादांच्या विमान अपघातावरनं मुंबई पाठोपाठ बारामतीत देखील पोलिसांनी गुन्हा नोंदवला नाही आणि त्यानंतर रोहित पवारांनी यामागे मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचा आरोप केला। तर दुसरीकडे सीआयडी समोर आली आणि तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं म्हटलंय। बघूयात। अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणामध्ये मुंबईत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्यास नकार दिला। त्यानंतर अपघात झालेल्या बारामतीमध्ये रोहित पवार आले, पण इथे सुद्धा पोलिसांनी डीजीसीए आणि विमान कंपनी व्हीएसआरच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही। सीआयडी कडून तपास सुरू आहे, त्यामुळे गुन्हा नोंदवता येत नाही असं पोलिसांनी सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले। तर रोहित पवारांचे आरोप आणि शंकांना उत्तर देण्यासाठी सीआयडी समोर आली। रोहित पवारांचं म्हणणं आहे की तपास फक्त अपघाताच्याच अँगलने होतोय, पण आम्हाला घातपाताची शंका आहे, त्यामुळे घातपाताच्या दृष्टीने तपास व्हावा आणि त्यासाठी गुन्हा दाखल करा। तर सीआयडीने असं म्हटलं की 3 अँगलनं तपास सुरू आहे। घातपात आहे का, निष्काळजीपणा झाला का आणि गुन्हेगारी कृत्याच्या अँगलनं। इन्व्हेस्टिगेशन ऍक्सिडेंटवर होतं, आमचं मत आहे ऍक्सिडेंटवर पण करा आणि घातपातावर म्हणजे क्रिमिनल अँगल आहे का हे सुद्धा तिथं बघा, पण हे यांच्याकडनं पोलीस प्रशासनाकडनं मान्य केलं जात नाही, म्हणून एफआयआर होत नाही। म्हणजे कोणा ना कोणातरी मोठ्या व्यक्तीचा या मागे हात आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। या तपासात या आकस्मिक मृत्यू मागे घातपात आहे का हा त्या तपासाचा एक उद्देश आहे। म्हणजे घातपात आहे का याचा तपास, त्याचप्रमाणे याच्यामध्ये क्रिमिनल निग्लिजन्स म्हणजेच रॅश ऑर निग्लिजंट ऍक्ट जो आपण म्हणतो हा आहे का, हा सुद्धा त्या तपासाचा एक भाग आहे। आणि तिसरा आणि महत्वाचा भाग आहे की याच्यामध्ये कोणते गुन्हेगारी कृत्य घडलेले आहे का। कार्यकर्ते आणि 100 वकिलांची फौज घेऊन रोहित पवारांनी बारामती पोलीस स्टेशन गाठलं। मात्र इथे गुन्हा नोंदवण्यास नकार मिळाल्यामुळे रोहित पवारांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली। तुम्ही त्याच्या व्हीएसआरच्या विरोधात एफआयआर घेत नाही, तुम्ही सुद्धा 7,000 पेक्षा जास्त केसेस प्रलंबित आहेत। 2600 केसेस 10 वर्षाला प्रलंबित आहेत। दादाला न्याय देणार 10 वर्ष थांबू का? तर तपास योग्य दिशेने सुरू असल्याचं सीआयडीनं म्हटलं। इकडे सीआयडीची पत्रकार परिषद संपताच रोहित पवारांनी पुण्यामध्ये सीआयडीचं कार्यालय गाठलं। काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले, त्याचा एफआयआर झाला आणि दादांच्या बाबतीत एफआयआर होऊ शकत नाही। अरे कसला न्याय। आणि मग हे होता सुद्धा जर एफआयआर होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का। तपास अतिशय योग्य दिशेने चाललेला आहे। तपासामध्ये अनेक प्रकारच्या जसं मी बोललो की आपल्या ज्या सेंट्रल एजन्सीज आहेत किंवा सेंट्रल अथॉरिटीज आहेत यांचेही ओपिनियन घ्यायला लागतात, काही एक्सपर्ट ओपिनियन ही घ्यायला लागणार आहेत। एआयबीचा रिपोर्ट सुद्धा फॅक्टर करण्यात येत आहे। योग्य त्या वेगाने योग्य त्या सुपरविजन खाली सध्या सुरू आहे। उद्या जाऊन एआयबीबीचा रिपोर्टच बदलला जाऊ शकतो ना, तर चुकीचा येऊ शकतो, तेव्हा तुम्ही काय करणार हा प्रश्न सीआयडीला विचारल्यानंतर ते म्हणाले आम्हाला एआयबीबी नाही तर टेक्निकल ह्याच्यामध्ये काही करता येत नाही। त्यामुळे जर एआयबीबी नाही तर डीजीसीए कडनं चुकीचा रिपोर्ट नाही तर मॅन्युप्युलेटेड रिपोर्ट जे केंद्र सरकारच्या अंतर्गत येतं तो रिपोर्ट आला तर मग हा घात होता का घातपात होता याच्यावर आपल्याला कन्क्लुजन हे दुर्दैवाने त्या ठिकाणी काढता येणार नाही, अशी परिस्थिती आज तरी त्या ठिकाणी जाणवते। अजितदादांच्या अपघात प्रकरणामध्ये गुन्हा दाखल व्हावा म्हणून रोहित पवारांची धडपड सुरू आहे। तर महायुती सरकारमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये वेगळा मतप्रवाह आहे। दरेकरांना रोहित पवारांच्या लढ्यामध्ये राजकारण वाटतं, तर मंत्री शिरसाट यांनी गुन्हा नोंदवलाच पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे। मला वाटतं रोहित पवार यांनी अजितदादांच्या मृत्यूचं भांडवल करून आपल्या राजकारणाची पोळी भाजू नये। महाराष्ट्राला अजितदादांवर प्रेम करणाऱ्या मंडळींना ते आवडत नाही। अजितदादांच्या अपघाताविषयी ज्या स्तरावर चौकशा व्हायच्या आहेत त्या सर्व स्तरावर मोठ्या एजन्सींकडून चौकशा चालू आहेत। रोहित पवार ते एफआयआर दाखल करायला गेलेत। मला तरी असं वाटतं
की तो एफ आय आर ताबडतोब दाखल करून घ्यावा. यापूर्वी एफ आय आर दाखल झाला म्हणून त्याच्यावर दुसरा एफ आय आर होत नाही हे म्हणणं चुकीचं आहे. आणि कशाला हाय व्होल्टेज ड्रामा तयार कशासाठी करतात. आज रोहित पवार हे अजितदादाचे नातेवाईक आहे. नातेवाईकांनी एखादा जर त्यांना जी शंका कुशंका असेल किंवा त्यांना काही वाटत असेल त्याच्या संदर्भात त्यांनी जर एफ आय आर नोंदवायचा प्रयत्न करत असतील तर ते घेतला पाहिजे. न्याय द्यायची भूमिका ही सरकारची आहे, या राज्यघटनेची आहे. मुंबई ते बारामती अशा पोलीस स्टेशनमध्ये रोहित पवार आली, पण गुन्हा काही दाखल झाला नाही. आणि सीआयडीच्या हाती सुद्धा आतापर्यंतच्या तपासातून काही हाती लागल्याचं दिसत नाही. तपास योग्य दिशेनं सुरू आहे असं सीआयडीनं म्हटलंय. दीपक कापरे आणि योगेश बोरसेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.